नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटता हि तबुद्धिरहस्य। ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुरानमोस्तुतं। समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजी एका केशवराजे सकळ सिद्धी। रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही। ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। समाधी हरीची समसुखे बीन न साधेल जाण द्वैत बुद्धी। ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातल्या 14व्या अभंगामध्ये चिंतन सांगत असताना महाराज तुम्हा मला सांगतात समाधी हरीची सम सुखे विन। जी हरीची समाधी आहे ती सगळ्याला सारखा आनंद देणारी आहे। हरीची ज्याला समाधी लागली त्याच्या ठिकाणी द्वैत राहत नसतं, अद्वैत स्थितीवर तो जात असतो। आणि जे समाधान त्याला जे मिळालं तर ते समाधान कशानेच बिघडत नाही, नित्य समाधान असतं, अद्वैत समाधान असतं। ते ध्यान पुन्हा दुसरीकडे बसतच नाही जाऊन, कारण की ध्यानाचा विषय हरी झाला आणि ध्यानच हरिरूप झालं। ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहपालटे काया। कारण की हरी वाचून आता दुसरं काहीच नाही राहिलं ध्यानाला विषय। म्हणून इथं महाराज समाधी या शब्दाचा अर्थ काय होतो? जिथं ध्यान सम झालं, ध्यान विषम नाही राहिलं, ध्यानाचा विषय परमात्मा झाला, समध्यान झालं। आता तिथं द्वैत राहिलं नाही, दुसरं काही राहिलं नाही, दुजं राहिलं नाही। असं जे समाधीचा अर्थ समध्यान। आणि बाकी जर ध्यान करताल तुम्ही ते सम नाही, ते विषम आहे। एकाचडी एक वेगळं वेगळं आहे। दुसरं ध्यान केलं तर तिसरं ध्यानात येत असतं, तिसरं ध्यान केलं तर चौथं ध्यानात येत असतं। ध्यान सारखं बदलत असतं। काय बदलत? ध्यान बदलत म्हणजे काम की ते विषम आहे ना, बदलणार आहे, विषम आहे, वेगळं वेगळं आहे। पण हरी मात्र वेगळा नाही, तो एकच आहे सगळीकडं। म्हणून तो स्थिर आहे। तुझं वाचून काही स्थिर राहे ऐशे नाही। देवा वाचून बाकी काही स्थिर नाही। बाकी देवच कसा आहे? स्थिर आहे, न बदलणारा, आनंद अद्वैत नित्य निरामय असं देवाचं वास्तव स्वरूप असल्यामुळं तुमचं ध्यान हरीकडे गेल्यानंतर बाकी काहीच राहिलं नाही। समध्यान आणि सम्यक ध्यान दोन्ही एकच आहेत का वेगळे? सम्यक म्हणजे त्याला चिटकलं जाऊन, सम्यक म्हणजे दुसरं विषम राहिलं नाही, त्याच्या ठिकाणी विषमता राहिली नाही। सम्यक बस दुसरा काही विषय राहिला नाही तिथं। सम्यक म्हणजे तिथंच तेच मिळालं, पुन्हा काही नाही। आता तुका म्हणे हरीन काही उरू नाही दिवरी, काहीच उरलं नाही आता, केवळ हरीच उरला। म्हणून समाधीचे अनेक प्रकार पाहिलेत आपण। दगडांनी बांधलेली समाधी, दगडं आणायचे, काय बांधायची आणि त्याला काय म्हणतो आपण? समाधी। पण त्या पुरुषाच्या नाही तर आपल्या पंजोबाच्या वावरायली कुठं समाध्या आणखीन असणारं। आळंदीला गेले तुम्ही तर इंद्रायणी असणारे अनेक काय दिसतात, समाध्या दिसतात। पंढरपूरला गेले
तिथं बी अनेक चंद्रभागेत काय दिसतात, समाध्या दिसतात. त्या बांधलेल्या समाध्या येतात दगडांनी आणि त्याला नाव दिलेलं आहे. एखाद्या सत्पुरुषाची म्हणा कोणाची म्हणा काय आहे तिथं समाधी, त्यांनी तिथं देह ठेवला. त्या देहावर पुण्यपुरुष असल्यामुळं तिथं समाधी बांधली आपण. ही एक समाधी आहे. योगी अष्टांग योग करून समाधीपर्यंत जात असतो. कुठं जातो तो? अष्टांग योग करून समाधी साध्य केली त्यांनी. अट्टहासाने प्रयत्नाने आपलं मन निरोध करून, इंद्रियाचा निरोध करून, आपलं असणारी कुंडलिनी जागी करून आपलं मन त्यांनी असणारं समाधीत नेऊन घातलं प्रयत्नाने. कुठं नेलं मन? जसं आपलं मन अदृष्टाने सुसुप्तीत जात असतं, तिथं काही प्रयत्न लागत नाहीत. सुसुप्ती घेण्याकरता काही लागत नाही, ते अदृष्टाधीने. अदृष्ट तुमचं जे संपलं बघण्याचं कर्म की लगेच सुसुप्ती येत असते. ती काही प्रयत्नाचा विषय नाही, प्रयत्नाने मिळत नाही ती सुसुप्ती. प्रयत्नाचा विषय नाही, प्रयत्नाने लाभतच नाही, मिळतच नाही. किती प्रयत्न करा तुम्ही. अदृष्ट तुमचं संपलं बघण्याचं की काय येत असती? सुसुप्ती येत असते. आणि अदृष्ट पुन्हा भोगायला प्रवृत्त झालं की जागृती येत असते. आणि पण समाधी मात्र प्रयत्न करावा लागतात. येम नियम ध्यान धारणा प्रत्याहार आसन मुद्रा आणि मग समाधी. अष्टांग योग. किती योग? अष्टांग योग करा. इंद्रियाचा निग्रह करावा लागतो, मनाचा निग्रह करावा लागतो, सगळे असणारं आसन काढावं लागतं. आणि आपलं मन श्वासावर असणारं रोध करून असणारं त्या श्वासावर चिटकून ते असणारं मन स्थिर करून ध्यानात न्यावं लागतं त्याला. त्यावेळेस काय लागती? समाधीला गती. शांत वृत्ती होती त्याची. अंतकरण असणारं आतच लीन होतं ते. आणि ते समाधी लागते. त्याला 6 महिने. कशावर? 6 महिने प्रयत्न करून कशात बसतो तो? डोळे झाकून प्राण निरोध करतो. म्हणून रेचक कुंभक पूरक असे ते प्राण असणारे, येणारा प्राण आणि जाणारा प्राण आणि मधात थांबणारा प्राण, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून. कशावर? अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे त्या प्राणावर ध्यान देऊन ते प्राण स्थिर करून रेचक कुंभक पूरक असणारे ते प्राण. म्हणून इथं महाराज म्हणतात ही एक समाधी आहे. तिला काय म्हटलंय? समाधी. आपल्या मनाला ताब्यात ठेवून, आपल्या मनाला अंतर्मुख करून, स्थित करून प्रयत्नांनी घेतलेली काय आहे? समाधी आहे. आणि ती पुन्हा उत्थान होत असते. ती समाधी बी काय आहे? उत्थान होत असते. आणि त्या समाधीचं फलच काय आहे? डोंगर कोरला उंदीर निघाला. बंधा डोंगर कोरला आणि निघालं काय? तसं एवढी समाधी केली आणि काय झालं? झालं एक तर चित्त शुद्ध होईल आणि चित्त स्थिर होईल. झालं नाही तर मग मधातच रिद्ध्या सिद्ध्या ह्या त्याला प्राप्त होत असतात. आणि तो महाराज तिथंच बिघडतो, पुन्हा विचलित होतो. पुन्हा या रिद्ध्या सिद्ध्याच्या सिद्धी लावे पिशे कोण तया पुशे. मग त्याला कोण विचारतं? जोरक रिद्ध्या सिद्ध्या आहे तोरक महाराज. आणि मग महाराजाला छटर मारतात लोक. काय येतं रे तुला? भमक्या बाजा. त्यालाच रट्टे देते, त्यालाच गावात येऊ देत नाही. त्याची विटंबना होती. कोणाची? रिद्ध्या सिद्ध्या तो समाज त्याच्या पाठीमागं राहतो. आणि त्या रिद्ध्या सिद्ध्या पुण्य येतोपर्यंत राहत असतात. पुण्य संपलं की त्या संपतात. पुन्हा त्याची फजिती होती, जनामध्ये विटंबना होती. म्हणून योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म अहंकार तयार होतो. म्हणून इथं असेच एक महात्मा असणार योगी तपश्चर्या करीत होता. आणि तपश्चर्या करताना त्याला खूप रिद्ध्या सिद्ध्या प्राप्त झाल्या.
पण इंद्राला भेऊ वाटू लागलं की आपली पद घेतो का काय कोणास. इंद्राने एक रूप धरलं आला आणि एक असणारी तलवार त्याला दिली. म्हणे मला पायरून यायचं कुठून तरी, पाणी प्यायचं, पाणी सापडलं नाही, ही तलवार सांभाळा. मी शिकारीला निघालेलो आहे, पण काय सांभाळा, तलवार सांभाळा. हा ते साधू असल्यामुळं त्याला वाटलं राह दे, पड नाही आपल्याजवळ. गेला इंद्र, पुन्हा आलाच नाही वापस. ते सांभाळू बेजार कशाला. मी जर समाधीत जाईल तर तलवार नाही, मी समाधीत जाईल तर तलवार. गेली समाधी, कशाला सांभाळता झाली उत्थान त्याची. हे असं म्हणजे सगळे अनेक असणारे त्याच्या मागं भानगडी येतात. म्हणून त्याचा निषेध केलेला आहे माऊलीनं. ज्ञानेश्वर महाराजांनी बी तिचा निषेध केलेला आहे. योगियाच्या वाटा. हां, म्हणून योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी. महाराजांनी खूप अभंग केले. योगिया दुर्लभ, योग्यानी समाधीत जाऊन जगाचा असणारा बात केला का नाही, जग असणारं काय केलं, बाजूला केलं देव पाहण्याकरता. बाजूला केलं समाधीत, हे जग बाजूला केलं. काय पाहायचा त्याला, देव पाहायचा. योगिया दुर्लभ, परमात्मा जो आहे तो परमात्मा योग्यानी काय केलं, समाधीत जाऊन जे असणारं दिसणारं जग ते बंद केलं. मनच नाही ना तिथं, मन उन्मन्न झालं त्याचं, मन समाधीत गेलं, पण अज्ञान राहिलं ना. आणि अज्ञान राहिल्यामुळं समाधीतून जागा झाला की पुन्हा जे आहे ते जग त्याला दिसायला. काय होतं चांगदेव महाराजाला 6 महिने समाधीत जायचे आणि इतक्या रिद्ध्या प्राप्त झाल्या की मेलेले माणसं उठू लागली, प्रेत उठून जाऊ लागले. कोणाच्या, त्याच्या चांगदेवाच्या सामर्थ्याने. म्हणून समाजात अशी असणारी भावना तयार झाली की मेलेले माणसं नेऊन टाकले चांगदेवा पुढं. समाधीतून उठले की जागे होते. म्हणून 6 महिने लोक सांभाळीत बसायचे ते मडे. कुठं चांगदेवापुशी की आपले उठून आले पाहिजेत अशी असणार. म्हणून बघा ना, अनेकी योगी जे असते त्याच्याकडे खूप सामर्थ्य असतं. आपले असणारे जे महाराज होते नळडवाचे जनार्दन महाराज, ते 4 महिन्यात उन्हाळ्यात गौऱ्या जमा करायचे, पेटवायचे, मधात बसायचे. कशात, उन्हाळ्यात कडक उन्हात भवताली गौऱ्या पेटवायच्या आणि मधात जाऊन बसायचं. उन्हाळा पावसाळा डव्हात बसायचं. पावसाळा आणि हिवाळ्यात कशात बसायचं, पाण्यातच बसायचं, उघडेन भोग पुन्हा. म्हणून त्याला नर डव पडले, आपण नळ डव म्हणतो. त्याचं खरं नाव काय, नर. नर म्हणजे असा तो असणारा सत्पुरुष, तिथं तपश्चर्या करीत होते, नर होता तो. म्हणून ते हठयोगी म्हणावं त्याला. हटकून काय करायचं, हठयोगी हटकून करायचं. तुम्ही फॅन खाली बसात ना, आम्ही इष्ट्यात बसू, दगड पेटून. तुम्ही रंगी अंगावर घेतात ना हिवाळ्याच्या, आम्ही पाण्यात जाऊन बसू. याला कोणचा योग म्हणाव, हठयोग. असे हठयोगी होते ते. रामबाबा सिद्ध पुरुष होते, ते हठयोगी नव्हते. ते कोणते होते, सिद्ध पुरुष. काहून की सिद्ध पुरुषाचं लक्षण भगवंताने अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताला, एखादा योग पुरुष योग करीत असताना त्याला जर प्राप्ती नाही झाली आणि त्याचा देह जर पळला, पुढं काय होईल त्याचं. योग अभ्यास करता करता तो स्वरूपाला स्थित झाला नाही, स्वरूपाला प्राप्त झाला नाही आणि त्याचा देह पळला, तर पुढं काय होईल, पुढं कोणचं त्याला काय मिळत. त्याच्यावर भगवंतांनी चिंतन सांगितलं, हे अर्जुना, एखादा माणूस एखाद्या गावाला जायचा आणि जाता जाता त्याचा भानू मावळला, सूर्य मावळला आणि अंधार पडला, पुढे जाता येईना त्याला. म्हणून तो तिथं झोपला. पण उठल्या झोपताना असा करून झोपला की उद्या आपल्याला त्या गावाला जायचं, असा संकल्प करून तो काय केला, आम उठला की कुठं जाणं निघणार तो त्याच गावाला. तसं जो योगी आहे त्याने संकल्प केलेला आहे, पण देह पडला, पुढं तो सिद्ध पुरुष तयार होत असतं. उपजताच ज्ञानी.
उपजतात त्याला पुन्हा, म्हणून ते सिद्ध पुरुष होते रामबाबा. ती असणारे त्याचे वडील परतूरला एका मारवाड्याकडं नोकरीला होते आणि त्याचं काहीतरी ऋण राहिलं म्हणून रामबाबा ते ऋण फिरण्याकरता त्याच्याकडे नोकरीला होते. आपल्या वडिलाचं काय फेडाव, ऋण फिटाव म्हणून त्याच्या इथं कामाला होते. ते कोणाचे, त्या मारवाड्याच्या इथं. त्या मारवाड्याचा गुरु आला तिथं आणि गुरु आले, हे पाणी भरू लागली रामबाबा. आणि त्या गुरुने पाहिलं, अरे म्हणले हे महात्मा, हे तू काय करायला याच्याकडं पाणी भरवायला? अरे हो महात्मा आहे तो, काही काम सांगू नये म्हणे यायला, यायचं दर्शन घ्यावा. त्या गुरुनी त्याचं दर्शन घेतलं. कोणाचं? रामबाबाचं. आणि मग त्यावेळेसपासून त्याला सांगितलं तुम्ही काहीच काम करायचं नाही. ते म्हणले मी करणार, जोपर्यंत माझ्या वडिलाचं ऋण आहे, तुमचं ऋण आहे, तोपर्यंत ऋण फिटूस तर मी तुमची काय करणार, चाकरी कर. तुम्ही सांगा की न सांगा, मी काय करणार, काम करणार. मग तिथून ते असणारे इकडे गेले, असणार शंभूदेवाला गेले. आणि काय होते ते, सिद्ध पुरुष होते, अजान भाऊ होते. त्याचे गुडघ्याच्या खाली यायचे काय होते, हात होते. म्हणजे कसे होते ते, अजान भाऊ, सिद्ध पुरुष. म्हणून ते कोण होते, आणि सिद्ध पुरुष स्वतः मुक्त असतो पण दुसऱ्याला मुक्त करीत. हां, त्याच्याकडून कोणाला मुक्ती मिळाली, हां, दर्शन मिळाले, गांजा मिळाला का मुक्ती मिळाली. हे जे गेले लोक त्याला आशीर्वाद मिळाले, संसारातलंच मिळालं, पण त्याच्याकडं जे तुम्हाला अपेक्षित आहे ते नाही मिळालं. त्याच्याकडं ब्रह्मज्ञान नाही. हां, त्याला अनुभूती आहे, पण अनुभूती जी आहे ती दुसऱ्याच्या ठिकाणी आणून देता येत नाही. ही तिथं अपूर्वता आहे. तिथं असणारं तिथं काही नाही बाकी. हां, आशीर्वाद आहे, ते महात्मे आहेत, सिद्ध पुरुष आहेत. पण सिद्ध पुरुष जो आहे, आपण तरा आणि तुम्ही जा घरा, बस. त्याच्याकडं काय नाही बाकी. ते क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू नाहीत, पण संताकडं मात्र क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असतात. ते तुम्ही गेले की तुम्हाला ते असणारं मोक्ष प्रदान करतात, मोक्षावर आणून घालतात. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून त्याने बी असणारा देह ठेवला आणि त्याची बी समाधी बांधली. कोणाची? रामबाबाची बी काय ठेवला जाईनी, देह ठेवला आणि काय बांधली, समाधी बांधली. सत्पुरुषाची, सिद्ध पुरुषाची, ती हठयोग्याची. बहुतांश भाषा समाधी आहेत आपल्या. ती कोणाची? हट्टयोगी. ती कोणाची? सिद्ध पुरुषाची. म्हणून ह्या समाध्या आपल्या लक्षात येत. आणि इथं महाराज आम्हाला सांगायले, आज आळंदीला समाधी आहे माऊलीची. कोणची समाधी? संजीवन समाधी. कोणची समाधी? हां, आजही ती असणारे समाधीत आहेत, पण कशी आहेत, देहासगट आहेत. सजीवन म्हणजे जीवन आहे, पण समाधीत आहे. कुठे? त्याच्यानंतर बरेच असे उदाहरणं झाले लोकांना. मुळी अडकली अजान असणाऱ्या वृक्षाची, आणि म्हणून नामदेव महाराजाला स्वप्नात जाऊन सांगितलं, एकनाथ महाराजाला जाऊन सांगितलं तुम्ही या, आणि ती नळी काय झाली, मुळी अडकली मला, ती काढून घ्या. म्हणजे आहेत असा असणारा आपण ऐकिलंय. वास्तव गेले तिथं काय भक्त निमित्त होतं. काही असणारं ज्ञानेश्वरीच्या वया अशुद्ध झाल्या होत्या, त्या शुद्ध करून घेतल्या. हे निमित्त होतं. म्हणून एक ब्राह्मण तिथं धरणं धरून बसला माऊलीच्या तिथं, आणि त्यांनी असणारं त्याला काय करायचं होतं, त्याला पांडित्य मिरवायचं होतं आणि श्रीमंत व्हायचं होतं पैसे मिळून. म्हणून त्याला माऊलीकडून ज्ञान करून घ्यायचं होतं. त्याच्यासाठी तो बसला होता धरणं. आणि मग माऊलीनं त्याला सांगितलं स्वप्नात जाऊन संध्याकाळी की तू माझ्या पुढं बसू नको, मी समाधीत बसलेला आहे, मी काय तुला बोध करू शकत नाही, मग तुला मार्ग सांगतो, तू देहूला जाय. तुकाराम महाराज आहेत, त्याची सेवा करून त्याचं ऐक, तुझं काम होईल. काय होईल तुझं?
आणि मग त्यांनी ते साक्षात्कार ऐकला. तो संध्याकाळी सकाळी उठला, देहूला गेला आणि मग देहूला सांगितलं तुकाराम महाराजाला की मला असं माऊलीनं संध्याकाळी स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही देहूला जा आणि देहूला जाऊन असणारं महाराजाकडून अभ्यास करून घ्या. मला अभ्यास करायचा, पंडित व्हायचं मला. हो का पंडित शहाणा? काय व्हायचं? आणि पंडित कशासाठी व्हायचं? शहाणं कशासाठी व्हायचं? जगाला भुलवायचं, शोषण करायचं जगाचं पंडित होऊन, अभ्यास करून, विद्या संपादन करून. मग ते माऊलीनं असं सांगितल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माऊलीला अभंग केला. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली, मनोनी पायी ठेविली डोई. तुमची युक्ती मला कळत नाही माऊली, एवढे तुमचा अधिकार तुम्ही मला मत पामरा काय थोरपण. मी पामर माणूस आहे आणि मला एवढं थोरपण द्याले का तुम्ही? पायीची वाहन पायी बरी, पायातली वाहने तुमच्या पायातच राहू द्या. अशा अभंग ज्ञानी याचे राजे तुम्ही गुरु महाराव, असे तुम्ही मोठे असणारे. पण आता धाडत त्याने तर मग 11 अभंग लिहून दिले त्याला. कोणाला? त्या ब्राह्मणाला 11 अभंग लिहून दिले आणि एक असणारं नारळ दिलं. माऊलीनं दिलेलं होतं ते नारळ. ते नारळ आणि ते 11 अभंग त्याच्या वट्टीत टाकले. जाय म्हणजे तुझं काम होईल. त्याने ते अभंग पाहिले. ते असणारं मराठीतले अभंग, प्राकृतमधले. आणि याला काय शिकायचं होतं? संस्कृत. ऐकायले ना तुम्ही? याला काय शिकायचं होतं? संस्कृत. अभंग कोणचे दिले? मग त्यांनी ते तिथं फेकून दिले. हे असे हे म्हणे लोक म्हणत होते येडा तुका, येडा तुका. खरंच कसा तुका हे? येडा तुका आहे. ते नारळ टाकून दिलं आणि ते असणारं अभंग टाकून दिले. मग दुसरा ब्राह्मण माऊलीचं धरणं घेऊन बसला होता. फार सात्विक ब्राह्मण होता. माऊलीनं दृष्टांत द्याला, तू जाय तुकाराम महाराजाकडं, तुझं काम होईल. ते महाराजाकडं आला. महाराजांनी ते नारळ आणि ते अभंग त्याला दिले. घरी गेला, तो नारळ फोल्ड, त्याच्यात असणार 15 लाखाच्या मोहरा निघाल्या. कशात? गरीब माणूस होता, त्याची तर गरिबी तर गेलीच. आता 15 लाखाच्या मोहरा म्हणल्या, आता पहा ना तुम्ही. हो, एक असणारी मोहर केवढ्याची होती कोणा टाकू मला काही माहीत नाही. पण मोहर म्हणते किती, 1 तोळ्याची होती का 2 तोळ्याची होती का 10 तोळ्याची होती. अशा 15 लाखाच्या त्या काळातल्या काय द्याल त्या मोहरा. आणि ते अभंग पाठ केले. तो असणारा इतका महात्मा झाला, तो सगळ्या जगात त्याची मिरवणूक होऊ लागली. ही कृपा असती संताची, म्हणून ध्यानात घ्या. आज माऊली समाधीत आहेत. कसे येतं? चिर संजीवन म्हणजे जीवन आहे. सजीवन म्हणजे जीवना सगट. संजीवन समाधी. कोणची समाधी? हां, तुकाराम महाराज समाधी गिमाधी काही नाही असणार. वैकुंठाला गेले स्वदेह. कसे गेले? स्वदेह वैकुंठाला गेले. देह ठुला नाही, देह घेऊन गेले. असणार नाथ महाराज गंगेत गेले आणि विलीन झाले शरीर. जलसमाधी. म्हणून अशा आपण अनेक काय केल्या समाध्या. म्हणून इथं महाराज आणि हरीची समाधी. कोणची समाधी? म्हणजे समाधी या शब्दाचा अर्थ समाधान. सरळ सरळ अर्थ. समाधी म्हणजे समाधान. समाधान कधी होत असतं? बरं, आपल्याला झालं नाही समाधान का टिकलं नाही? झालं नाही का राहिलं नाही? होय, आपलं समाधान होणं आणि समाधान जाणं लगेच. होय, ईज लावल्यावर प्रकाश दिसला, प्रकाश पडला नाही का राहिला नाही? हां, आणि कसा झाला बरं ते प्रकाश? पडणं आणि डोळे झाकणं. प्रकाश पडणं आणि डोळे झाकणं. आणि डोळे उघडणं, चौपट अंधार पुढं. पहिलं तरी झावळ झावळ दिसत होतं आणि आता तर कतही दिसणं. मग त्याला प्रकाश म्हणता येईल का? हे तो प्रकाश घातक प्रकाश का खरा प्रकाश? चांगला प्रकाश का विकारी प्रकाश? डोळे झाकणारा प्रकाश का डोळे उघडून पाहणारा प्रकाश? हां,
अरे काही तो प्रकाश म्हणताच येत नाही त्याला, काय नाव ठेवा त्या प्रकाशाला, अरे काहीच कामी नाही. आणि माणसं म्हणते पडू नाही बापा हीच, जाऊस तर घरी, चमकू नाही, नाही तर उभं राहायला गेले. मग त्याला प्रकाश म्हणता येईल का? तसं तुम्हाला जे संसारातलं समाधान व्हालं, अरे ते टिकणं ना, ते राहीनं ना समाधान, थांबलं ना, ते लगत निघून चाललं, झाले नाही का? किती समाधान बघा, किती समाधान झाले तुम्हाला, पण राहिले का ते? टिकले का ते? टिकतच नाही ना. नाही समाधान. तुम्ही मानव समाधान आहे का वास्तव समाधान आहे? ती मानव हे ते मानलेलं काय खरंय? जसं ते नवर त्या जावायला सांगितलं सासून, बेसन केलं पातळ आणि बासुंदी बनवून खा. मग हे जमल का? आता बेसन कसं केलं पातळ आणि काय म्हणून खा, बासुंदी म्हणून खा. ते बिले बहादर होता. ती संध्याकाळी वाढू लागली, दिवा होता पुढं, त्यांनी दिवाळी झिला आणि एक कांसुलीत मारली. म्हणे आता असं समजा की सासऱ्यानीच मारली म्हणून समजा. कोणी मारली? सासऱ्यानी. फिटून फाट समजा तसं समजा, तसंच माणसं म्हणते काय नाही हो, समजाव समाधान. म्हातारे म्हणतेच ना, हे काय नाही, आता हे असंच होत असतं, समजाव समाधान, समजाव समाधान. अरे सगळी आपदा चालली, तुही दैना चालली, तू म्हणतो काय समजाव समाधान. समजण्यावर समाधान असतं का? म्हणून हे जे तुम्हाला होणारं समाधान आहे, हे टिकत नाही. झालं नाही का? टिकत नाही. टिकत नाही. आणि जे समाधान आहे हरीचं, ते अखंड समाधान आहे. समाधी हरीची, समाधान झाले. समाधान कसं झालं? समाधान झाले. समाधान पायी विसावले मन, आत्ता उठावे शे म्हणा, घेत नाही नारायण. आता म्हणून ते समाधान पाहिजे मनाला. तरी काय पाहिजे तुमच्या? एवढं जे तुम्ही रांधा उपसायले तर कशासाठी? घर बांधलं ते समाधानासाठी, लग्न केलं ते समाधानासाठी, लेकरं झाले तुम्हाला समाधानासाठी, लेकरं शिकविले समाधानासाठी, लेकरं नोकरीला लावले समाधानासाठी, सूनबाई आणली समाधानासाठी, नातू झाले समाधानासाठी. हे सगळं तुम्ही बँकेत पैसे टाकले समाधानासाठी, सोयरे धायरे जोडले समाधानासाठी, चांगले कपडे घातले समाधानासाठी, दागिने घातले समाधानासाठी. क्या चल रहा है पाकिस्तान इंडिया में? नहीं, क्या चल रहा है? नहीं, ये भी कह देगा तुम्हारा, फॉक चल रहा है. और क्या चल रहा है? फॉक चल रहा है. कशासाठी? नाही, हे बी कळलं नका तुम्हाला. टीव्ही पाहत नाहीत का तुम्ही? होय, उधर आओ. क्या चल रहा है इंडिया में? क्या चल रहा है? और क्या चल रहा है? फॉक चल रहा है. कशासाठी? पण समाधानासाठी. आणि बरं झालं समाधान का? झालं नाही का? झालं नाही का? झालं का नाही? मग झालं का? अरे राहिलं नाही ना, ते झालं निघून गेलं. राहिलं नाही म्हणलं समाधान आहे का? मग ते काय समाधान? मग तुम्हाला सांगितलं विजेचा प्रकाश नाही का? काय कमी आहे का त्यो? म्हणून इथं हरीचं समाधान, केवळ अखंड समाधान, कधीच असणारी जे समाधान आहे ती कशानेच मोडत नाही. काही मिळो अगर न मिळो, मिळालं तरी काही अडचण नाही, नाही मिळालं तरी काही अडचण नाही. काऊन की समाधान यात काय झालं? झाले समाधान. काय झालं? कोणी म्हणाव जो जेवण तृप्त झाला त्यांनी म्हणावं झालं जेवण. पोटात भग करायली म्हणतो झालं जेवण. हे काय कामी जेवण? पोटात कावळे वाढायले, भग करायले पोटात, आणि म्हणतो चला जेवायला, झालं आमचं जेवण. काय झालं? कोणी म्हणावं जेवण झालं, ज्याचं तृप्ती झाली त्यांनी म्हणावं जेवण झालं. म्हणून इथं महाराज म्हणतात समाधी. समाधी म्हणजे समाधान झाला. मनात आता काहीच राहिलं नाही, केवळ समाधान.
काही मिळवायची इच्छा राहिली नाही आणि काही टाकायची बी इच्छा राहिली नाही. म्हणून प्राप्त झालो आता. म्हणून जे प्राप्ताची प्राप्ती झाली, कृत्य झालो. इच्छा केली ते कृत्य जीवन झालं. काही करायचं उरलं नाही आता जीवनात. काही करायचंच उरू नाही जीवनात. काहीच करायचं उरू नाही. केवळ म्हणून काम नाही झालो पायी. आता काही काम नाही राहिलं. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. महाराज माऊली म्हणत तुकाराम महाराज कसा झालो मी आता? निष्काम झालो. काही काम नाही राहिलं आता. निष्काम म्हणजे रिकाम टेकडा नाही. काम नाही आता. कांचंच काम नाही राहिलं. संसार खोटा आहे म्हणून तिकडे काही करण्याचं काम राहिलं नाही. आणि संसार परमार्थात काही मिळवायचं ते माझं स्वरूप आहे म्हणून तिकडूनही काही मिळवायची गरज नाही राहिली. काम नाही झालो पाही. अरे काम आता फावल्या त्या करू चेष्टा. आता आयुष्य राहिलेलं हे प्रारब्ध आहे आणि आता दुसरीकडे तर काही राहिलंच नाही. म्हणून सहज असणारे विनोद, सहजच ही चर्चा, सहजच असणारा परमार्थ. काय करील तो दुसरा आता? देह असणार काय करील आता? शेवटी दुसरं करायलाच काही राहिलं नाही. म्हणून आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. म्हणून ती आनंदाची पुष्टी केवळ आपल्याला जे मिळालं ते दुसऱ्याला मिळाव ही तळमळ. दुसऱ्याला हे लाभ मिळाव, दुसऱ्याला हे आनंद प्राप्त व्हावं, दुसऱ्याचं कल्याण व्हावं. म्हणून समाधी. कोणाची समाधी? हरीची समाधी. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मन स्थित झालं. मन तिथं बसलं. हरिरूप मन झालं आणि केवळ समाधान आहे. इतकं समाधान की आता काही मिळवायची इच्छा राहिली नाही. काय मिळवायचं आता? मिळविण्यासारखं काही राहिलंच नाही. सगळं खोटं आहे ते. आणि देव मिळवायचा का? अरे देव तर माझं स्वरूप आहे. देव बी मिळवायचा नाही. म्हणून देवाबद्दल काही मिळवायचं नाही आणि संसाराबद्दल काही मिळवायचं नाही. अशी स्थिती प्राप्त झाली. काय स्थिती प्राप्त झाली? अशी स्थिती. काही मिळवायचंच नाही राहिलं. निश्चिंतीने पावलो म्हणून निश्चिंत जीवन झालं. पावलो विसावा कुंडलिया धावा. तृष्णेच्या कोणती इच्छा नाही राहिली. साधने सरते अपेशी. आत्मतुष्टी तैसे करणे नाही. काहीच करायचं नाही आता. काही करायचं नाही. कर्म होणार नाही का? अरे कर्म होणार त्याचे उरफाट. तो कर्म करीत असताना केवळ कशाचे बघा शंका असणार. जे गुरुजी हे होते आपले शंकर महाराज खंदारकर. त्याला बीपी, शुगर आणि असणार अर्धंगवायू झाला. 3 बिमाऱ्या. काय झालं? बीपी, पुन्हा शुगर आणि पॅरलेस. तरी पण त्यांनी भागवत लिहिलं. काय लिहिलं? भागवत. जे श्रीमद भागवतातलं जे असणारं ती कथा लिहिली ना, असणारं 7 असणारे 7 स्कंद लिहिलेत. पहिला, दुसरा, तिसरा असे तेच भागवत लिहिलं त्यांनी. इतके काय असून शरीराला त्रास असून पण काही नाही वाटलं त्याला. देह पडुस्तर चिंतन. आता तुम्ही परतूरला जा, इतकं शरीर गलित झालं पण चालूच हे सांगणं. बंद नाही. काय नाही? बंद नाही. उरफाट उठून सांगत येत तुम्हाला. रातच्या उठत येत महाराज. 2 वाजता 3 वाजता चल उठ ऐक. शरीर जर पाहिलं तुम्ही तर काय राहिलं त्याच्यात? निस्ते हाडण कातड. काहीच नाही. पण सांगण्याकरता तत्पर. देह जाओ आत्मा राहो. आम्ही तो वस्तूच आहो. म्हणून इथं महाराज म्हणतात समाधी हरीची. सम सुखेवीन. कोणाची समाधी? हरीची समाधी. काऊन? हा मन हरीच्या ठिकाणी इतकं बघा. मनच हरिरूप झालं. मनच बाधित झालं. मनच चैतन्य झालं. मनच राहिलं नाही. प्रवृत्ती ग्रासून ते निवृत्तीत गेलं. काय केली त्यांनी? प्रवृत्ती ग्रासली. ही सगळी प्रवृत्ती. भजन करणं बी प्रवृत्तीचे, श्रवण करणं बी प्रवृत्तीचे आणि हे सांगणं बी प्रवृत्तीचे. हे सगळं कशातलं? हे
मला आत्मज्ञान करून घ्यायचं ही बी प्रवृत्तीचे. हे सगळं प्रवृत्तीने ही प्रवृत्ती ग्रासून ते मन कुठं गेलं, बाधित झाला. आता मन शून्य, जसं चऱ्हाट जाळलं, आता ते चऱ्हाटावानी दिसती ती दोरी, पण काहीच कामी नाही. ती व्यवहाराला काहीच कामी येत, दोरीवानी दिसत नाही का ते, दोरीवानी दिसती ती दोरी सैना संगीत, पण काहीच कामी येत नाही. पंचमीच्या दिवशी सर्पावानी दिसतो तो सर्प, कशावानी, पण तो काहीच कामी नाही. परसाद ठवा की दर्शन घ्या की पळून जा, तो काय नाही, नुसत्या दिसण्यापुरता आहे. काल झालेल्या लक्ष्म्या दिसण्यापुरत्या आहेत त्या. त्या काही त्या बाईला कुकू लावीत, ही लावी ती त्याला कुकू, पण तिनं काही कुकू लावलं, आणि तिनं जर कुकू हिला लावलं असतं, ही घरात बसली नसती. हिनं ठुल्या लिटी असणारी तुपाची वाटीन पोळ्या सट्ट भाजीले असत्या, आणि पुन्हा म्हणली असती घेऊन ये, तर ही घरात थांबली. तिला बी माहिती ही निश्चित दिसण्यापुरती आहे. ही जी लक्ष्मी आहे ही कशी आहे, दिसण्यापुरते, वास्तव ही नाही. तिचा तो गंगी असणाऱ्या नार्या, ती गंगी निस्ती उभी, तिचे लेकरू नाही, ते वाटतच लेकरू पण तिचे नाहीत. तसं ते सगळं वास्तव नाही, ते दिसतं पण खरं नाही. तसं मनाला कळालं हे दिसतं पण खरं नाही. इतकं कळालं मनाला, हे दिसू द्या पण काय नाही, खरं नाही. असं कोणाला कळालं, मनाला कळालं दिसू द्या. हे जसं तुम्हाला कळालं नाही दिसू द्या लक्ष्मी, पण ही काय नाही, खरी नाही. दिसू द्या तो सर्प पण खरा नाही. तसंच हे दिसू द्या सगळं, पण काय नाही, दिसणार नाही का मन येतोपर्यंत, दिसणार काय येतोपर्यंत मन आहे, पण दिसल्यानंतर इतकं कळावं त्या मनात की हे खरं नाही, आणि खरंच खरं नाही. तुम्ही समजा खरं, पण हे काय नाही, खरं नाही. समजा तुम्ही किती बी, पण हे लटिका व्यवहार सर्व हा तुम्ही खरं समजल्यामुळं खरं हे का खरं आहे म्हणून तुम्ही खरं समजिलंय, खरं नसून खरं समजिलं. मग हे तुम्ही हे खरं समजिलं म्हणून खरं आहे का? तुम्ही किती खरं समजिलं तुमच्या बालपणाला, मग राहिलं का देव? किती समजिले तारुण्याला, राहिलं का ते? किती समजिलं म्हाताऱ्याला, हे म्हातारं आहे ना आता हे शरीर, याला किती समजिलं खरं आहे म्हणून, मग ते राहतं का? नाही. पाहता पाहता म्हातार पण बी जातं. जसं बालपण गेलं, तारुण्य गेलं, तसं काय जाणार आहे, एक दिवस काय जाणार आहे. मग तुम्ही खरं समजल्यावर राहा ना ते, अरे नाहीत ना ते. म्हणून हे सगळं लटिका व्यवहार सगळं खोटा आहे असं ज्याला कळालं, प्रवृत्ती ग्रासून दिसू दे पण खरी नाही. ते प्रवृत्ती ग्रासली आणि कुठं गेलं ते, निवृत्तीत गेलं. आणि मग त्यालाच निवृत्ती म्हणायची, काऊन की मोक्षच निवृत्ती म्हणजे मोक्ष. हे सगळं निवृत्त झालं आणि ते मन तिथे गेलं, मन बी नाही राहिलं, मन बी संपून गेलं. ते ती मनाचीच प्रवृत्ती झाली, मनच निवृत्त झालं, मनच नाही राहिलं. मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. मन समाधी हरीची, कोणची समाधी लागली, हरीची समाधी. आपल्याला लागली पैसा खिशात असले की बरं वाटतं, चांगलं पोळे खाला चांगलं मिळालं की बरं वाटतं. आणि तुम्ही आशीर्वाद देता की माणसं म्हणते की ते द्वादशीला चांगला स्वयंपाक झाला ना, तर अन्नदाता सुखी असो, काऊन की तो पोट सुखी झालं ना, म्हणून तो काय देतो आशीर्वाद, अन्नदाता सुखी असो. आणि तिथं जर आबळ झाली तर असा अन्नदाता पुन्हा न मिळो. हे वा रे वा धंदे. म्हणून समाधी हरीची सम सुखे बिन, पुन्हा विषम सुखत नाही तिथं, समाधान केवळ काही मिळव. तुकाराम महाराजाला बघा संसारात काय काय नाही झालं, त्याच्या संसारात किती दैना, किती गरिबी. मी म्हणतो आता जगात कोणाचीच नसत, कोणाची, तुकाराम महाराजाची किती गरिबी. अरे त्या गरिबीला काय नव्हती,
सीमा नव्हती इतकी, काय होती, गरिबी होती, पण समाधान म्हणतात तर होय. बघा ना, ओढी माय मेली म्हणले, जाऊ द्या बरं झालं. काय मेली? माय मेली बरे झाले, देवा माया तोडविली. बाप मेला म्हणजे बरे झाले, बाप मेला म्हणजे देखता हरली संसाराची चिंता. रडत बसले का काहीच वाटलं नाही, काहीच नाही वाटलं त्याच्या अंतकरणात. त्या अंतकरणात ते शब्द चिटकत येत नाही, जाऊन पडलेत नाही, वरची वरच निघून गेले. ते बायको मेली म्हणले, बरं झालं बायको मेली, कसा मिटली म्हणले. आता तर मग बोकळा झालो परमार्थ करायला. आणि आपलं तसं आहे का, आले नाही तुम्ही पाठायला, काय करावं म्हणले, लग्नच होतं, काय करावं, वाढदिवस होता, काय करावं, म्हणजे काहीतरी आपलं निमित्त काढायचं आणि संसारातून असणार परमार्थातून पाय वाट काढायची. आणि तुकाराम महाराज म्हणतात ते सगळं खोटं आहे, मला त्याचं काहीच वाटत नाही. सारी झाली मेली लटके वचन बद्ध मुक्तशीन तुका म्हणे, अरे काहीच खरं नाही, ते खोटं आहे ते. म्हणून इथं ते समाधान त्याचं कशानेच संपत नाही, असं अखंड समाधान ते हरीचं समाधान. कारण की हरी तुमचं स्वरूप आहे, हरी काही दुसरीकडे नाही. कारण की तुम्ही आत्मा येता ना, आत्माच कोण आहे? हरी आहे. तुम्ही कोण? आत्मतत्व. आणि आत्माच कोण आहे? आणि तुम्ही समाधान आहे, तुम्ही समाधान आहे. हरीचं समाधान कोणचं? म्हणून तुम्ही कशाचं समाधान समजावं तुम्हाला, तुम्ही हरीचंच. पैशाचं नाही, घराचं नाही, दाराचं नाही, कोणाचं समाधान? हरीत. कोण आहे तुम्ही? हरीत. म्हणून हरीचं समाधान. म्हणून इथं महाराज म्हणतात समाधी हरीची समसुखे न साधेल जाण द्वैत बुद्धी. आता द्वैत राहिलंच नाही माझ्या ठिकाणी, काय नाही राहिलं द्वैत. काऊन की आत्माच हरी आहे, तुम्ही हरी आहात, आणि म्हणून हरी आहात म्हणून द्वैत नाही तिथं. तिथं काय राहिलं नाही, दुजे खंडे तरी अवघा उरला तो हरी. आपणा भीतरी न बाहेरी पाहावा, बाहेर पाहायची गरज नाही, बाहेर पाहायची गरज नाही. काऊन की आत्माच हरी आहे, तो अद्वय आहे, आणि ते तुमचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरेने घर कोण दिले. सगळा हरीच, आत बी हरी बाहेर बी हरी, सगळा कोण आहे? आत जर वृत्ती गेली तर हरीच आहे. काऊन त्या वृत्तीचं प्रकाशन करणार हरी आहे. वृत्तीमुळं कळाली नाही तर ज्ञानामुळं कळाली. ज्ञान कोण आहे? हरी आहे. ज्ञानदेव तू कैवल्यम. म्हणून इथं महाराज म्हणतात साधेल जाण द्वैत बुद्धी न साधेल जाण. न साधेल, आता द्वैत राहिलं नाही, त्याच्या ठिकाणी द्वैत राहिलं नाही. जे अद्वैत आहे ते त्याचं वास्तव स्वरूप आहे. म्हणून न साधेल जाण द्वैत बुद्धी. पण इथं महाराज म्हणतात खरं तुमच्या बुद्धीचं वैभव हे हरी कळून घेण्यात. तुमच्या बुद्धीचं वैभव संसार करण्यात नाही. तुमच्या बुद्धीचं वैभव विषय सेवन करण्यात नाही. तुमच्या बुद्धीचं वैभव यज्ञ करण्यात नाही. तुमच्या बुद्धीचं वैभव योग करण्यात नाही. तुमच्या बुद्धीचं वैभव हे हरी कळून घेण्यात आणि हरीच्या ठिकाणी राहण्यात. आता त्या बुद्धीचा खूप वापर करायले लोक. कोणी विषय सेवन करण्यात वापर करायले. कशात? चांगल्या बुद्धीवाले माणसं भारी विषय सेवन करायले. कसे? पैसा जमा करायलेत, मस्त भोगात रमलेत, चांगले कपडे, चांगलं खाणं, चांगला बंगला, चांगल्या गाड्या. कशात गुंतली द्यायची बुद्धी? म्हणून गुरुजी सांगायचे जे हिला बुद्धिहीन लोक येतं ते श्रवणाला येऊन बसतेत, किती सांगा कळतच नाही. आणि चांगल्या बुद्धिवान लोक येतं ते संसारात गुंतलेत, इंजिनियर, वकील, डॉक्टर. हे कशात गुंतली यायची बुद्धी? शुद्ध बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे द्यायची. लोकांचं शोषण करणारी त्याची बुद्धी कशी? तिकडं गुंतली द्यायची बुद्धी. कशात गुंतली? माणूस लय चांगला आहे हो बुद्धीनं, पण काय करावं? लोकांचेच फजेत्या करतो, लोकांचेच पैसे लुटितो, शाकड्यानी वाटितो, रजस्ट्रा करू घेतो. अरे आमच्या गावातले बरेच लोक धानकाला लावले त्यांनी. माणूस कसा आहे? नाही हे बी नाही कळत का तुम्हाला? माणूस कसा आहे? चांगला आहे. त्याला चांगलं म्हणतात लोक. कोणाला?
लोकांचे घर फुकून देणारा आणि आपले बंगले बांधणारा याला समाज काय म्हणतो? त्याला म्हणा आमदार. कोणाला? सगळा तालुका लुटला त्याने, त्याला काय म्हणावं? आमदार. सगळा जिल्हा लुटला त्याला काय म्हणावं? खासदार. वा रे वा, हे असा समाज आहे. म्हणून ध्यानात घ्या, अशी बुद्धी ज्याची चांगली बुद्धी आहे, म्हणून त्या बुद्धीनं परमात्माकडून घ्या. आणि काही काहीच्या बुद्ध्या अशा असतात की बघा, आता भंग जर त्याला बुद्ध्या सांगितला, पण काय माहीतच नाही आम्हाला. हो अरे वा धंदा. आज कोणचा भंग झाला त्याला जर विचारलं तर ते म्हणतो नाही, ते कानावूनच गेलं आमच्या. कुठून गेलं? कानावून गेलं. ते आज शिरलंच नाही ना. तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड, आणि त्या होणी दगड बरा देवा. दगड बरा इतकी त्याची बुद्धी काय जड. म्हणून तशी बुद्धी चांगलं झालं पण मला कळालंच नाही. म्हणून तशी बुद्धी काय कामी? बुद्धीचं वैभव आहे. बुद्धी इतकी चांगली आहे तुमची, बुद्धी इतकी मंगल आहे तुमची. अरे तुम्हाला किंमत तुमच्या बुद्धीमुळे आहे. तुमची बायको तुम्हाला बुद्धी चांगली आहे म्हणून नवरा म्हणायली. तुमची बुद्धी जर पागल झाली तर ती जेलात नेऊन टाका म्हणे. नाही हे काय सांगता याचा? नळड दाबी नेऊ. मग बायको तुमची तुम्हाला बायको पती म्हणायली तर कशामुळं? बुद्धी पागल झाल्या. तुमचा युवा आहे, तुमचा सोयरा, तुमची सून, तुमचा लेख चांगलं म्हणील का पागल झालं म्हणील? पागल होणार नाही का माणूस संसार करता करता? बरेच झालेत, बरेच होणार. काही वाटायला लागलेत, काही पोहोचलेत, आणि काही नेमकेच निघालेत. कशाच्या? हा 50, फक्त डिग्री कमी जास्त आहे. कोणाची 50, कोणाची 60, कोणाची 70, कोणाची 80, कोणाची 90, 100 बराळ्याच्या गोळ्या. अरे संसारात तसा आहे. पागल करणारी वस्तू आहे संसार. म्हणून संसारात जे माणसं बुद्धी घातली ती पागलच होणार आहे. म्हणून ध्यानात घ्या, बुद्धीचे वैभव अन्य दुसरीकडे नका घालू तिला, दुसरीकडे नका वापरू तिला. कुठं वापरा? परमात्म्याकडे वापरा. कोणाला? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवर. अरे एक परमात्मा मिळाला, सगळंच मिळालं. संसारात मिळालं काहीच नाही मिळालं. हिशेब घ्या, संसारात मिळू द्या तुम्हाला काहीच नाही मिळालं. उगं भास येतो मिळण्याचा. केवळ काय आहे तो? भास. कशाचा? काय मिळालं बरं संसारात? हा मिळालं का? मिळवायचं पुन्हा. अरे संपतच नसतं मिळवायचं. किती मिळू द्या संसारातलं, ते संपतच नसतं. ते खरं नाही, ते खोटं आहे. स्वप्नात म्हणजे किती जेवले म्हणजे पोट भरलं? हा स्वप्नात खूप जेवले ते मी, तडणी लागूच तर, आणि उठले. काय जेवले? काहीच नाही ना. तसं स्वप्नातलं अरे काहीच नाही, ते सगळं खोटं आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. दुसरीकडे तिला नेऊन घालू नका. तुमच्या बुद्धीसारखी खरंच बुद्धी नाही. इंद्राला नाही, ब्रह्मदेवाला नाही, चंद्र नसणारे, बाकीच्या सोडून द्या. उंदरण डुकरण हे असणारे तुमची जे बुद्धी आहे फार. म्हणून बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता नाही. मनुष्य जन्म पुन्हा नाही जन्म. जन्म दुसरीकडे मिळतील, बुद्धी बी मिळेल, पण ही बुद्धी तिथं नाही. ही मोक्ष मिळून देणारी बुद्धी परमात्मा प्राप्त करून बुद्धीचे वैभव. बघा बाईचं वैभव कुंकू असतं, दागिने, साड्यान, बंगलान, गाड्या नसते. तिचं वैभव काय असतं? आणि एक कुंकू गेलं तर काय किंमत आहे? किती दागिने, विटंबना होती गावात. पहा ना कशी नटायली. ते पुढचं काही म्हणू आपण, पण कशी नटायली. तिचं खरं वैभव काय? व्यवहारातलं बरं आहे. खरं वैभव तिचं कुंकू आहे. सौभाग्यवती भव हे तिचं काय आहे? तसं तुमच्या बुद्धीचं, बुद्धिरूपी श्रीचं इकडे या. ती जाऊ द्या खोटं आहे ते, इकडे या. बुद्धीचं खरं वैभव आहे परमात्मा प्राप्त करून. तिनं परमात्म्याचं कुंकू लावा. कोणाचं? कोणी?
आणि तिनं ते कुकू लावून नाही घेतलं, दुसऱ्याच करू लागली काही बी. कोण परमात्म्याचं काय नाही लावलं, कुकू नाही लावलं, ती काय करू लागली मग? नाही हे बी नाही कळत का व्यवहारातलं तुम्हाला? होय, बुद्धी बोधे सोखे परी आत्मवस्तू चुके. आत्म्याला चुकली, बोध तर तिला लय व्हालाय. कोणाला? आणि ते बोध काय कामी आली? अरे तिनं परमात्म्याला वारा बुद्धीचं खरं वैभव देवाला प्राप्त करून घेणं, देवाचं होऊन राहणं, त्याच्या सान्निध्यात राहणं, तो आपला मालक आहे असं समजिनं. पती जन्मला माझे उदरी मी झाले पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्व पती भोगिले निर्गुण पती आवडे माझं. पंचापती परमात्मा, निर्गुण पती तो मला आवडतो, मला दुसरं काही नको. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सगळं मिळतं. तुम्हाला जे काय पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे ना, बस मिळतो. आनंदाशिव काहीच नाही. येथे बघा, तेथे असणारे ताकाचे सरोवर आणि इथे नवनीताचे पोर, तिकडं ताकच आहे सगळं संसारात, आणि इथं नवनीत पूर आहेत. पुन्हा नवनीत नाही, इतकुसं हातावर द्यायचं, पूरच आहेत. कशाचे? हा, नाही देखील ते मिळे. अरे जे काहीच मिळालं नाही, पाहिलं नाही तुम्ही, ते तुमच्या जीवनात मिळत नाही. देखील ते मिळेल. भोग सुखाचे सोहळे, सुखाचे सगळे भोग. म्हणून इथं महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सगळं प्राप्त होतं, सिद्ध होतं, म्हणताल ते मिळतं तुम्हाला. परमात्मा मिळाल्यानंतर जे तुम्ही म्हणताल ते काय होतं? तुम्ही म्हणले आम्हाला नाही पाहिजे तरी मिळतं. रिद्धी सिद्धी ओळंगतीदारी, नवजाती दुरी दौडिता. तुकाराम महाराजाच्या घरी, लक्षात घ्या, तुकाराम महाराजाच्या अनगड बाबा होते, अनगड शहा. एक टक्कुरी होती, इतकुशी त्याची खंड्या गंती अन्न टाकलं तरी भरत नव्हती ती. किती अन्न टाका ती काय होत नव्हती, भरतच नव्हती. तुकाराम महाराजाची कीर्ती ऐकली अनगड शहानी. त्याचा मठगीट होता, मोठाला शिष्यमंडळ, सिद्ध पुरुष होता. तुकाराम महाराजाची कीर्ती ऐकली म्हणून म्हणजे आपण भेटू तरी तुकाराम महाराजाला. गेले घरी गावात त्या देऊमध्ये, कुठे आहेत तुकाराम महाराज? म्हणले हे काय तर तुकाराम महाराज घर. पाहिलं त्याने, आणि बाहेरून आरुडी दिली, अलक निरंजन. बाहेरून काय दिली? अलक निरंजन. हा पायल लय अर्थ आहे बरं, आपण नुसतं ऐकतो. अरे अलक म्हणजे बाजूला होय ह्या सगळ्यातून. आणि जे असणारे जिथं काहीच नाही, निरंजन, जिथं लोक नाही, द्वैत नाही, तिथं जाय बस बस जाऊन, असा त्या शब्दाचा काय होतो अर्थ होतो ना. आपण पिठवाडीत त्याला कळना मी काय म्हणलो, आणि याला कळना मी काय ऐकायलो. तर हे असा सगळा घोळमेळ आहे आपला. आणि मग ती काशी होती घरातच, जिजाबाई दळू लागल्या, नेमकंच आणलं असणारं पीठ, हा ठोकशी ज्वारी आणली होती. 2-3 दिवस झालं महाराजाच्या पोटात घास नव्हता. आता जिजाबाईला ते दळायचं होतं, भाकरी करायच्या होत्या, ठेसा कांदा घ्यायचा होता, भंडाऱ्या माळावर तुकाराम महाराजांची भाकर घेऊन जायचं होतं. आणि आली लगेच त्याच्यात हात घातला. कशात? पिठामध्ये. त्याने हात मारली, अलक निरंजन. तिनं लगे पिठात हात घातला, तिनं झटकिलं. म्हणजे 3 दिवस बाप उपाशी म्हणजे इकडं, आणि तू लागली कोणाला पीठ वाढायला? जिजाबाईने ते झटकिलं. आता किती गेलं असेल ते लेकराच्या हातात. ती गेली, तिनं त्या अनगडशाच्या कटोरीत ते पीठ टाकलं की ती बंब भरली, खाली सांडू लागलं पीठ. मग त्या अनगडशाला वाटलं हे तुकाराम महाराज आहेत कन, ते लागलं पाया पडायला. कोणाच्या? हां, पोरीच्या पाया पडायला. म्हणजे मी नाही तुकाराम महाराज, माझे महाराज तिकडं येतं भंडाऱ्या माळावर भजन करायलेत ते, आणि आम्हाला आता भाकरी घेऊन जायच्यात 12-1 वाजता. म्हणजे तुकाराम महाराज. मग त्यांनी बापा जर पोरीचा एवढा अधिकार आहे, पोरीचा एवढा जर अधिकार आहे, तर तुकाराम महाराजाचा अधिकार, आता अधिकार सांगायची गरज आहे का? हां, काऊन की तिथं काय लोंबत होत्या, काय लोळत होत्या, रिद्धी सिद्ध्या. काऊन की परमात्मा प्राप्त करून घेतला होता, परमात्मा अंतकरणात बसलेला होता, परमात्मा अप्रोक्ष कळाला होता. म्हणून त्या रिद्ध्या सिद्ध्या तिथं झाडीत होत्या, रांगोळी काढीत होत्या, चढा करीत होत्या. कोणाच्या इथं?
म्हणून इथं लक्षात घ्या, भगवंत प्राप्त झाल्यानंतर सगळंच मिळत असतं. आपण अशा अनेक उदाहरण, एक परमात्मा मागून घेतला अर्जुनाने, मला काहीच नाही, कृष्ण पाहिजे, सैन्य तुम्ही न्या, काय नाही असेल ते, बळीराम दादा बी तुम्ही न्या, आणि 56 कोटी असणारे यादव बी तुम्ही न्या, सगळे सैन्य तुमच्याकडे राहू द्या, फक्त कोण पाहिजे, मला परमात्मा पाहिजे. आणि परमात्मा मिळाल्यावर काय मिळवायचं राहिलं? हा, चट्टच मिळालं ना, राज्य मिळालं, वनवास संपला, अश्वमेध यज्ञ झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, काय मिळाल्यामुळं? आणि परमात्माच नाही मिळाल्यावर, हा, दुर्योधनाला परमात्माच नाही मिळाला तर काय झालं? तोंडात माती पडली, राज्य गेलं, यमपुरी जावं लागलं. हे कशामुळं? म्हणून इथं महाराज म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे. एक परमात्मा मिळाला, सगळं मिळालं. देव नाही मिळाला, काहीच नाही मिळालं. विचारसागरात एक असणार ब्रह्म जाणलं, त्याला जाणायला काहीच उरलं नाही, असं विचारसागरात सांगितलंय. एक ब्रह्म जाणलं, त्याला काही जाणायचं उरलं नाही. आणि यांनी ज्यांनी ब्रह्म जाणलं तो ब्रह्म होताच, तो ब्रह्म्याहून वेगळा देव पाहावया गेलो, देवाची होऊन ठेलो. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जो त्याप्रमाणे मन नाही. म्हणून ह्या ज्या रिद्ध्या सिद्ध्या ह्या अवघं पेसं लावणार आहेत, हे वेडे लावणार आहेत. रिद्धी सिद्धी निधी ही उपाध्या आहेत त्या. ह्या काय आता, अरे याला काहीच नाही मिळालं, नुसते भगवे कपडे घातले, जटा वाढिल्या, दाढा वाढिल्या, आणि महाराज होऊन बसलेत. कोणची रिद्धी आहे का कोणची सिद्धी आहे? काहीच नाही. पण समाज मागे लागला, आणि त्याला त्याचा जटाचा दाढायचाच काय झाला? अहंकार झाला. असं लोळीत बसले. काय झाला? अहंकार झाला. कशाचा? हा, दाढीचा. दाढी वाढिल्यामुळं, दाढी वाढिली, त्यांनी खतपाणी घातलं तिला का काय काय केलं तिला? फवारलं की वारलं? अरे ते नैसर्गिक वाढली ती, आणि त्याचाच काय धरला? अहंकार. जटाचाच काय धरला? अहंकार. कपडे बदलले, त्या भगव्याचाच कपड्याचा काय धरला? अहंकार. खडावा आहे, त्याचाच काय धरला? अहंकार. सगळे लोक खडावा सगळं पाया पडतात, आणि तो ताटलेलाच असतो महाराज निसता. काय देतू? आणि असे ज्या लोकायला यांनी लग्नाला जावं का लग्न लावायला, पण महाराज आले, महाराज खुर्ची, आणि महाराज कुठं? लग्नात. काय लावायला? लग्न लाव. याच्याहून लांब बसवा महाराजांनी जंगलात जाऊन का लग्नात जाऊन बसवा, आणि तिथं आदर सत्कार. कोणाचे? संन्यासी आले, महाराज आले, आणि तिथं त्या लग्नात यायचे काय? आदर सत्कार. आणि बघा एवढे असणारे नारद मुनी, हरिओम हरिओम करणारे, कृष्णाचं ते वैभव पाहिलं तर वासना झाली द्यायला. नुसतं वैभव पाहिलं तर कोणाचं? कृष्णाचं. आणि मग एवढं हे नवरीन तेन पाहिल्यावर त्या संन्याशाला वाटत नसेल का आपलं फुकलं गाड्या? पण काय करता आता, आपलं काय गेलं, सोंग निघून गेलं ना, आता येळ निघून गेली. पण आपलं बी असा सत्कार झाला असता, आपल्याला बी बायको मिळाली असती, आपल्याला असे सोफा सेट, असे आदर सत्कार, असा पलंग, अशी गादी, असं मिळालं असतं. असं त्याच्या मनात वाटत नसेल का बरं? आता आपल्याला त्याच्या मनात शिरता येत नाही मनात, पण असं तुम्ही त्याच्या मनात जातच असं. इतक्या याच्यात पाहायला म्हणल्या यावाच कशाला त्यांनी तिथं? त्याचं काय काम आहे तिथं? ग्रस्ताश्रमी लोकांचं काम आहे. संन्यासाचं काय काम आहे? नाही ग्रस्ताश्रमी त्याला बनी ते सोडून तर संन्यास घेतलाय म्हणे हे सगळा पागलाचाच मेळ आहे नाही हो. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच. अरे उपाध्या त्या टाकून द्यावा. कुठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण आठवावा, आश्रमाशी कोपी गुहा. म्हणून हे सगळं असणारं या उपाध्या टाकून द्यावा अंतकरणात. बाहेरच्या उपाध्या, आतल्या उपाध्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयी रे, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घावी देवाशी. हे असणारे बाहेरच्या उपाध्या, आतल्या काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, ह्या आतल्या उपाध्या टाकून परमात्म्याला शरण जावा. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या प्रमाणांनी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान.
महाराज म्हणतात ज्ञानदेवी रम्ये रमले. आता समाधान काय झालं? रमलं ते आता निघून झाला. जसं काय माणसं आहे ना, नावच बघा रम्मी, तिचं नावच काय हा. असं एकदा का बसला त्याला जेवायला लागत नाही, तहान लागत नाही, झोप येत नाही, आळस येत नाही. खरून ठेपा जरी आला की तुमचे असणारे पिताजी वारले, ते म्हणतो काय करू, घेऊन या, इथं येतो मी. हो की डरबीचा काय लागलेला आहे. म्हणजे इतका रमला तो, बापाकड जायला तयार नाही. कशाकड? इतका रमला तो, घेऊन या म्हणतो. आता डरबीचा लागलेला आहे, उगं महिले मोठे पैसे गेले. तिथं आणला ना, आता ते लगेच ते चाललाच पुन्हा डाव. काय नाही म्हणतो, ध्यान फुकून काय नाही, मग डरबीचा डाव चालू आहे. म्हणजे इतका कशाच झाला, रमला तो. अहो इतके रमले, बायको दिली डावामध्ये लावली पांडवांनी. उदाहरण पहा तुम्ही, काय लावली? राज्य तर गेलं, पण बायको लावली कशावर? डावावर. 200 एकर वाले 0 बजेटवर आले, कशावर? डावावर. म्हणजे बेकार काम आहे ते. त्याचं नाव ठेवलेलं आहे रम्मी. इतका रमला की उठायला. आता बघा, नाशी विषय असा नष्ट विषय होण्याकरता मन रमलं, तर शाश्वत विषय जर प्राप्त झाला, तुम्हाला शाश्वत परमात्मा प्राप्त झाला, तर मन उठल का तिथून? आता उठावेशे घेत नाही. लालचावाले मन ते जेवेने सोडी. म्हणून ज्ञानदेवी रमले. इतकं रमलं की ते उठायला तयार नाही. रमलं ते तिथंच उठायला. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा. लोक इतकं रमलं ते पुन्हा जायला तयार नाही दुसरीकडं. ज्ञानदेवी रमले समाधान. रमलं म्हणजे आता तिथून उठायला तयार नाही. इतकं स्थित झालं की तिथून कशाकडे यायला तयार नाही. हरीचे चिंतन सर्व काळ. मग काय तरी हरीचे चिंतन सततम कीर्तयंतो माम. सतत हरीचंच काय? चिंतने तद्रुप झालं ते चिंतन. हरीचंच अखंड चिंतन. कारण की चिंतने म्हणून हे चिंतन करताच निचिंत झालं ते. चित्तच ब्रह्म झालं, चित्तच हरी झालं, चित्तच चैतन्य रूप झालं. म्हणून आपलं चित्त सतत चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे. म्हणून ते चित्त हरीच्या ठिकाणी सतत असणारं, हरीचं चिंतन करीत असताना. म्हणून त्याच्या वाणीचा विषय हरी, त्याच्या इंद्रियाचा विषय हरी, त्याच्या प्राणाचा विषय हरी, त्याच्या मनाचा विषय हरी, त्याच्या बुद्धीचा विषय हरी, आणि तो बी हरी. समजलं का नाही? आता त्याच्या वाणीचा विषय हरी, त्याच्या इंद्रियाचा विषय हरी, त्याच्या प्राणाचा विषय हरी, त्याच्या चित्ताचा विषय हरी, त्याच्या बुद्धीचा विषय हरी, तो बी. आता काय राहिलं? द्वैतच राहिलं नाही, अद्वैत स्थिती झाली. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. पुंडलिका वरदी हरी.